कर्जतमध्ये बँक ऑफ इंडियाला आग लागली आणि आगीमध्ये बँक ऑफ इंडियाची शाखा जळून खाक झाली। कर्जत शाखा अर्धी जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि सध्या आगीवर नियंत्रण मिळवले जाते। मात्र बँकेतले लाखो रुपयांची रोकड जळून गेल्याची माहिती सध्या मिळते। महत्त्वाची बातमी कर्जतमधून येते। कर्जतमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागलेली आहे। यामध्ये अर्धी शाखा जळून खाक झाल्याची माहिती आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र बँकेतल्या लाखो रुपयांची रोकड जळून गेल्याची माहिती मिळते। बँक ऑफ इंडियाची शाखा जळून खाक झाली। कर्जतमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागली। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी समृद्धी कोल्हे यांच्याकडून। समृद्धी, आग नेमकी कधी लागली आणि सध्या काय परिस्थिती आहे? मॅम, कर्जतमधील बँक ऑफ इंडियाला आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी प्रथम माहिती समोर आली आहे। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालंय। आगीवरती नियंत्रण मिळालंय, परंतु बँकेतील लाखो रुपयाची रोकड ही आगीत जळून खाक झाल्याची माहिती समोर येते। नक्कीच समृद्धी, खरं तर आज रविवार, बँकेला सुट्टी असते, त्यामुळे जीवितहानी झाली नसेल। मात्र या कॅश जळाल्यासोबत आणखी नेमकं काय काय नुकसान झालं? प्रथमदर्शी माहितीमध्ये तर आतापर्यंत कॅश लाखो रुपयाची रोकड जळाल्याचीच माहिती समोर आली आहे। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालंय, नियंत्रण आलं मिटवण्यात, परंतु अजून अधिकची माहिती समोर नाही आली आहे। नक्की समृद्धी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कर्जतमध्ये बँक ऑफ इंडियाला आग लागलेली आहे। बँक ऑफ इंडियाची शाखा अर्धी जळाल्याची माहिती आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। घटनास्थळी अग्निशमन दल सध्या दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे।